ओके ओके डन. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण सोलापूर मंद्रुप येथे रियाज सरांच्या प्लॉटवरती डाळिंबच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर मागील 2 वर्षापासून डाळिंबसाठी आपल्याला कृषी संजीवनी आयुर्वेदचे जे 100% नॅचरल प्रोडक्ट्स आहे याचा सर वापर करताय. तर आपण त्यांच्याकडनं काही कुठल्या कुठल्या स्टेजला कसे कसे स्प्रे घेतलेले, कुठल्या कुठल्या प्रोडक्टचे ते जरा जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला. तर सर आता एक सांगा आम्हाला की याच्यामधून जे प्रोडक्ट आहे आपल्याला फिनिक्स आहे, न्यूट्रिकल सिलिका वगैरे, याचा तुम्ही कशा पद्धतीनं सर यूज केला आहे? आता त्याचा हे benefits कसे झाले? हे फिनिक्स आर्गोशिके जसं आपली छाटणीचं वेळ छाटणी केल्यानंतर काही आपल्याला शूट निघतो बाहेर, कळी निघायच्या पहिला शूट निघतो बाहेर. कळी हा हां निघायच्या वेळेस शूट निघतो बाहेर. त्यावेळेला आम्ही काय शूट न निघावून आर्गोशिको फर्स्ट स्टेजला दिला. आम्ही आर्गोशिको खालून एकरी 2 लिटर आर्गोशिके दिले. खालून 2 लिटर दिल्यानंतर ज्या वेळेला शूट निघणार आहे ते शूट काय निघालं नाही. ज्या 1 स्ट्रोकमध्ये कळी निघाली बाहेर, मादी कळी 1 स्ट्रोकमध्ये बाहेर निघाली. तिचे शूट नाही काय नाही. कळीचे आकार चांगलं बंदुकीच्या गोळीसारखं आकार होतं कळीचं. हां कळीचा आकार सेटिंगसाठी हां कारण शूट नाही निघाल्यामुळे कळी चांगली निघाली. मग दुसरी गोष्ट, ज्या वेळेला कळी निघाली त्यावेळेला आम्ही फिनिक्स आणि न्यूट्रिकल सिलिका आणि सरांनी मला सांगितलेलं होतं की तुम्ही ज्या वेळेला सांगितलं की तुम्ही फिनिक्स आणि न्यूट्रिकल सिलिकाचे सर स्प्रे घेऊन बघा, त्याचं तुम्हाला आयडिया येईल आणि त्याचं तुमचा रिझल्ट बघाल. त्यावेळेला मला विश्वास नव्हता. ज्यावेळी ह्यांनी सांगितलं की बघावं तर खरंच काय तर बघावं की न्यूट्रिकल सिलिका आणि फिनिक्स मारल्यानंतर काय रिझल्ट येतात. पूर्ण सीझनमध्ये 4 वेळा त्यांनी सांगितलेलं होतं की मारा स्प्रे. मी काय केलं, 8 दिवसात एकदा मारायचो स्प्रे. 8 दिवसात एकदा मारल्यानंतर रिझल्ट बघावं. तर 8 दिवसात एकदा मारल्यानंतर असं वाटायला की जसं जसं मारतो ते प्लॉट चेंजेस होत गेलं. कारण त्याची कळीची फ्रेशनेस आणि सेटिंग वाढत गेली. कारण ड्रॉपिंग तर विषयच नाही. कारण प्लॅनेफॉक्स मारतो आपण, हे ते आपण बरेचसे मार्केटमध्ये मॉलिक्यूल आहेत ड्रॉपिंगसाठी. हे कमी करा, प्लॅनोफिक्स म्हणा, 052 म्हणा, पीडीएच हे ते आणि 6B म्हणा. आणि कधी कधी मी रिसायझर CPP मारायचो कारण ड्रॉपिंग न व्हावं म्हणून. कारण तशी मला गरजच पडली नाही. जसं कळीला मी न्यूट्रिकल सिलिकॉन फिनिक्स जर 8 दिवसाला मारल्यानंतर कसं घेतला होता सर हां डोस? 200 लिटर पाण्याला 200 लिटर पाण्याला 500 तुम्ही 4 सांगितलं, मी 500 ml फिनिक्स घातलं आणि 500 ml न्यूट्रिकल सिलिका. हे 2च घेतलं. आमच्या भाच्या इथं काम करायचं, त्याला म्हणलं एवढं घाल. त्यांनी म्हणाल मामा हे काय द्यायला लागलं तुम्ही? मी म्हणलं हे मारून तर बघ, नंतर आपण ह्याचा रिझल्ट कारण कंपनीच्या MDनं सांगितलेलं आहे मारून तर बघ. मग जसं जसं मारत गेलं त्याच्यावर जे त्याच्यावरचं क्वालिटी दिसत गेली कळीमध्ये, ड्रॉपिंगचा विषय नाही आणि फ्रेशनेस जास्त वाढलं. मग 8 दिवसाला घेतलं. त्यानंतर आम्ही काय केलं, कॅल्शिप्रो म्हणून एक त्यांनी आम्हाला मॉलिक्यूल दिला. कॅल्शिप्रोचं एक स्प्रे घेतलं. त्याच्याबरोबर मला वाटतं अमृत पॉवर राईट 100 ml स्पीड गती वाढते ना, राईट. अमृत पॉवर आणि कॅल्शिप्रो 200 लिटरला 100 100 ml आणि ते एक 500 ml. तुम्ही 4 सांगा, मी 500 घालायचो कारण ते 100 ml वेस्टेज जातं. 500 घालायचो. ते अमृत पॉवर ते कॅल्शिप्रो ते मारल्यानंतर जसं तुम्ही जे ड्रॉपिंगची समस्या संपली. आज जे प्लॉट सेटिंग आहे एवढं जास्त, कारण म्हणजे की ते ड्रॉपिंग न झाल्यामुळे हे प्लॉट सेटिंग आहे हे लक्षात घ्या बरं का. साईज थोडं कमी असू दे, काही अडचण नाही. कारण एका झाडाला 200 ते 250 सेटिंग आहे. कारण मी एक अंदाज सांगायचं म्हटलं तर 150 ते 200 जर मी ॲव्हरेज धरला एका फळाचं, या तसंच प्रत्येक झाडाचं बघा तुम्ही. ड्रॉपिंग न झाल्यामुळे सेटिंग झालेलं प्लॉट या लेवलनं कसं झालेलं सेटिंग बघा. 100 ते 150-200 ग्रॅम जरी मला ॲव्हरेज पडलं तर झाडाला 40 किलो माल पडतं हे लक्षात घ्या तुम्ही. मग सांगाच तात्पर्य आहे याच्यामध्ये. तसं पुढं आलं तर इकडे तसं या तुम्ही. तसं म्हणजे असं नाही की एखादं झाड आहे असं नाही आहे. पूर्ण लाईनमध्ये जर बघितलं तुम्ही, त्या साईडला जरी बघितलं तर झाडाची संख्या बघा, प्रत्येक साईज बघा मालाचं. आणि त्या हिशोबानं आणि आर्गोशिके मी एका सीझनमध्ये 3 वेळा सोडलेला बरं का. त्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा सोडलेला आर्गोशिके. फुगवण क्षमता चांगली आहे त्याची. आता 200 ग्रॅमचं फळ धरलं तर आपण 130 140. पण या प्लॉटला ऑर्गोसिके एकरला किती लिटरचा डोस दिलाय? मी 2 लिटर एकरला 2 लिटर एकरला 2 लिटरचा डोस दिलाय 1 टायमाला. म्हणजे असं 3 वेळा सोडलेला आहे. आता ऑर्गोसिके ज्या वेळेला आपण यूज करतो त्याच्या वर्षी मी तुम्हाला असं बोललो होतं का, जमिनीच्या पोतवरती खूप इफेक्ट करतो, झाडाची स्ट्रेंथ तुम्हाला वेगळी दिसेल. तुमच्या आता डीप सॉइल तेवढे बऱ्यापैकी आहे. तर ऑर्गोसिके दिल्यानंतर जसं आपण फॉस्फरस, पोटॅश वगैरे ज्या गोष्टी देतोय, तर यांच्यात काही प्रमाणात तुम्हाला नाही दिलं तरी चालेल का? म्हणजे ऑर्गोसिकेने त्या गोष्टी, त्या गरजा पूर्ण झाल्या का? असं काही तुम्हाला निदर्शनात आलं? नाही, आर्गोशिके हे पाहिजेलच. कारण बॅक्टेरिया तुम्ही जे म्हणता ना तुम्ही, मला केमिकल जे सोडलेले प्लॉट माझे काही शेतकरी जातात. कारण मी कन्सल्टंट बी आहे, दुकानदार बी आहे, प्लस शेतकऱ्यांची बाग बघतोय. कारण माझ्या
प्लॉटला खर्च मी थोडं जास्तच करणार, कारण मी आम्ही 400 सांगितलं, तुम्ही 500 टाका. हा काय करणार, कारण जाऊ दे 100 ml, कारण शेतकरी 400 टाकतोय, 400 मध्ये बी रिझल्ट येतोय बरं काय. कारण आता 100 ml वेस्टेज कशाला म्हणून मी 500 सांगायचो, कारण ह्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पेस्टिसाईड केमिकल यूज केलेले आहेत त्यांना थोडं इन्फेक्शन दाखवलेलं आहे. कारण मी स्वतः रिझल्ट बघण्यासाठी आर्गोशिके 3 वेळा सोडलं. भूअस्त्र म्हणून तुम्ही एक मॉलिक्युल दिलं मला, ते भूसंजीवनी भू संजीवनी सेटिंगच्या अगोदरला आपण 5 लिटरचं कॅन जेव्हा अमृत वापरलंय सेटिंग झाल्यावर, सेटिंग झाला. हा, आणि आता 1 महिन्यापूर्वी भू संजीवनी दिला तर पानाची क्वालिटी वेगळी दिसली. पानाची क्वालिटी, काळोखी आणि कलरला चांगलं काम केलं. आणि अपटॅक प्रमाणे जे लोकांचे डांबऱ्यामध्ये ना, डांबऱ्या लोकांचे 80% प्लॉटमध्ये डांबऱ्या आलं. माझ्या एकही झाडाला डांबऱ्या असं दिसणार नाही. तुम्ही आजच्या डेटला जर बघितलं डांबऱ्या दिसणार नाही, कारण हे खालून ते सोडलेलं आहे. झाडाची स्ट्रॉंगनेस जास्त झाली. स्ट्रॉंगनेस झाड म्हणजे नक्की काय, म्हणजे डांबऱ्यामध्ये तेलासारखा रोगच आहे. ज्यावेळेला तुम्ही पाऊस पडतंय, पाऊस पडल्यानंतर एक ऊन पडतंय, उन्हाच्या मध्ये ते अटॅक होतं डांबऱ्या. प्रत्येक फळाला काळा डाग पडतो. म्हणजे काल आम्ही इकडे थोडं पंढरपूर आहे ते पेपर लावले, हा या फळाला पेपर, हा या फळाला, हा ते डांबऱ्या. कारण ते कसं झालंय, झाडामध्ये तुमच्या विकनेस पण आल्यानंतर डांबऱ्या अटॅक करते, जमिनीतून येते बरं का ते डांबऱ्या. ते कारण आता इथं या तुम्ही पुढे, इथं बघा ते झाड असंच आहे. आणि फिनिक्सचा पहिला सेटिंगच्या वेळेला एक स्प्रे घेतला, हा त्यानंतर प्रत्येक 10 ते पहिला 8 दिवसाला घेतलं, नंतर सेटिंग झालं, त्याच्यावर चकाकी आली, मला हे व्यवस्थित झालं. मग टेम्परेचर जास्त, कारण आपली छाटणीच इत्रेल बागी 25 मार्च, 20 मार्चचं इत्रेल आहे याला. इत्रेल 20 मार्च मध्ये टेम्परेचरची काय कंडिशन असते तुम्ही सांगायची गरज नाही. त्याला जे पहिलं पाणी देतो तो किती तारखेचं? हां, म्हणजे बघा की 20 एप्रिलला मी इत्रेल मारलं, कारण 19ला मी पाणी सोडलं याला. आपलं ड्रिपनं भरपूर पाणी सोडलं, पूर्ण बेड भिजवले. 20 तारखेला इत्रेल घेतलं. 20 तारखेला इत्रेल घेतल्यानंतर कमीत कमी बागी 25 एप्रिलला प्लॉटमध्ये चौक्या अवस्थेमध्ये होतं. 20 ते 25 एप्रिल चौक्या अवस्थेमध्ये, जे चौक्या अवस्थेमध्ये कळी घेऊनच बाहेर निघाला. फुल टेम्परेचर स्टेजलाच होता, कारण तुम्ही सांगितल्यानंतर टेम्परेचरमध्ये बी चांगलं काम करतं आहे. आजच्या डेटला हे आताच कसं दव पडून झालेलं आहे. आतलं माल बघा, हे ह्या मालाची क्वालिटी बघायची तुम्ही, ह्या मालाला क्वालिटी कशी आहे हे बघायची. कारण कसं आहे, तसल्या टेम्परेचरमध्ये आलेला माल आहे, क्वालिटी आहे या मालाला. बघा तुम्ही खाली बघा, ह्या मालाची क्वालिटी बघायचं तुम्ही, कारण चकाकी लस्टर बघा तुम्ही. कारण वरचं आता कारण दव पडल्यामुळं थोडं सकाळ सकाळ दव आणि ऊन असल्यामुळे हे डाग दाखवतं वरचं. कारण सर मला फिनिक्सचं न्यूट्रिकल जेव्हा अमृत वगैरे ते तर आश्चर्य करत, कोणाला आपण एक कॅन दिले तर ते स्वतः बोलतात. पण न्यूट्रिकल, सिलिका आणि फिनिक्स याचा जर वापर आपण एक 15-20 दिवसाला रेग्युलर जर केला तर तुम्हाला कमीत कमी 20-25%, 30% बुरशीनाशकांची स्प्रे कमी लागतील. कमी नाही, थायरोस्टेरा सर्कोप्सर आलंच नाही किती. हां, तुम्ही त्याच्यामध्ये, त्याच्यात मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ती गोष्ट बॅलन्स झाली? 80%. 80% ते मारल्यामुळं तुमचं बुरशीनाशकाचं माझे स्प्रे वाचले आणि काही रोगच आला नाही. 80%. 20% तर अगोदर आपण थोडं वापरतोच, कारण एकाच कंपनीच्या ह्याच्यावर येत नाही. कारण तुमच्या जे 80% कॉन्फिडन्स ना, आज ज्या वेळेला माझी बागेची अजून नंतर कधी छाटणी होईल तर पहिला मी जे आपले कृषी संजीवनीचे जे मॉलिक्यूल आहेत ते पहिलं स्टॉक ठेवूनच काम करणार मी. हां, कारण कसं आहे, ज्या वेळेला लागणार ते लागणारच आहे. आता मधी अचानक मला रात्रंदिवस पाऊस चालू झालं, त्यावेळेला नो मिल्ड्यू खालून सोडलं जमिनीत. नो मिल्ड्यू प्लस कृषी संजीवनीचं. हां, तुम्हाला फोन करून विचारलं मी, एक्सपायर झालेलं म्हणलं तुम्हाला मी. काय करू सर? अहो खालून सोडा, तुम्ही रिझल्ट येतात. खालून सोडल्यानंतर मला सांगा तिथं रिझल्ट आले आणि ते ब्लॅक स्पॉट आलेच नाही. कुठंतरी एका झाडाला कुठं दाखवत होतो. आमचं बादचं सांगितलं मला, असं मामा आहे, मग खालून सोड मला असं ते एक्सपायर झालेलं की सोड म्हणलं, काय अडचण नाही, ते रिझल्ट दाखवते. मग ते दाखवलंच रिझल्ट. आता मग त्याच्यानंतर मग आता दुसरं अजून ह्याच्या पलीकडे काय सांगायचं? आत रिझल्ट दाखव नाही, आत बघा ना, मालाची क्वालिटी बघा आत, इथं कळलं इथं असं. साधारण तो माल 300-400 ग्रॅमचा माल तयार झाला. ते बघा ना तुम्ही आतलं मालाची क्वालिटी सगळीकडे माल दिसणार तुम्हाला. इकडे अजून ह्या झाडाला म्हणजे असं नाही की एका झाडाला आहे दुसऱ्या झाडाला नाही, ह्याच्यातला भाग नाही आहे. तुम्ही कोणत्याही झाडाला जावा, कुठेही जावा, तुम्ही झाडाला तुम्ही बघितलं तर क्वालिटी बघा, क्वालिटीवर मेंटेन आहे, क्वालिटीचं फळ आहे, काही अडचण नाही. म्हणजे एकंदरीत आपल्या याच्यानुसारला माझं म्हणणं आहे, म्हणजे आम्ही जो 1-2-3 वर्षापासून
अभ्यास करून किंवा जे प्रोडक्शनमध्ये जे काय कंटेंट ॲड केलेले याच्या हिशोबानुसार जसं जर तुम्ही फिनिक्स न्यूट्रिकल घेतलं तर कदाचित पुढचे तुम्हाला 10 दिवस 15 बुरशीनाशक दिवस बुरशीनाशक नाही हे ते तुम्ही डोक्यातून काढून बघा ते तुमच्या सांगण्यापेक्षा मी स्वतः कॉन्फिडन्स सांगू शकतो. जलवर्गीय पिकं जे आहे ना सर त्याच्यावरती समजा भुरी दिसते डोळ्याला, द्राक्षावरती दिसते, मिरची असेल त्याच्यावरती डावणी वगैरे दिसतात डोळ्याला. तसं डाळीमध्ये असलेलं जे फंगस हे आपल्याला असे डोळ्याला दिसत नाही, डायरेक्ट अटॅक कार्यक्रम करून जातात. डायरेक्ट अटॅक करतात. ते कार्यक्रम करून झाल्यावरती कळतं याच्यावरती त्याला येऊन गेला किंवा तुमचं योग प्रमाण वाढून गेलं. तर या गोष्टी याच्यावरती आम्ही काही ठिकाणी ज्यांना 300 लिटर पाणी लागतं, 400 लागतं, ते त्यांना 50 लिटर 100 लिटरला असं युजिंग करावं लागलं. पूर्ण प्लॉटला तुम्ही स्प्रे घ्या, 50 रिपीट स्प्रे जो घ्यायचा तो तुम्ही तिथं 100 लिटर पाण्याला 300 लागतं ना, 100लाच मारा, 200 लिटर मारू नका. तिथं इफेक्टली समाधानकारक वाटला तर पूर्ण प्लॉटला आपण कंटिन्यू करू या हिशोबावर त्याला. डाळीमध्ये आमच्याकडे आता नाशिकमध्ये पण आहे त्याला, पण प्रॉपरली पूर्ण एक फर्स्टपासून लास्टपर्यंत जेवढे आपले 6-7 प्रोडक्शन यूज केले याचा आमच्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचा नव्हता, पण आपला घरचाच प्लॉट होता. बाहेर शेतकऱ्यांना आपण 1-2 स्प्रे जसे टाकायचे तसे टाकले. घरच्या प्लॉटला मी तुम्हाला एकदम खूप यांनी सांगितलं का तुम्ही ह्या कंडिशननुसारला तुम्ही रेग्युलरली जर ऑर्गोसिक जर 5-7 लिटर एकरी वापरलं वर्षभराला सीझनला, जेव्हा अमृत 2-3 कॅन, संजीवनीचे त्याच्यावर 1-2 कॅन आणि फिनिक्स न्यूट्रिकल रेग्युलर, तर तुम्हाला कमीत कमी जो फंगस कंट्रोल करण्यासाठी जे खर्च येतोय याच्यामध्ये कमीत कमी 30-35% तुम्हाला बेनिफिट होईल किंवा तो कमी लागेल. एवढ्यापर्यंत मला प्रोडक्शनच्या त्याच्यावर अनुभव होता. तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटलं? ह्या गोष्टीमधून लोक बरेचसे पेस्टिसाइड्स वापरतात, बरोबर. आपण ह्याच्यामध्ये बुरशीनाशकाचं 80 ते 50-80% तर कवरमध्ये आलो. ह्याच्यामध्ये तुमचे काही मॉलिक्युल 5-6 मॉलिक्युल मी यूज केले, त्यामध्ये कंट्रोलमध्ये आलेलं आहे. अजून दुसरे काही नेटिओ म्हणा, काही झोल ग्रुपचे म्हणा औषध, भारी भारी औषध मारतात ते लोक. ते न मारण्याची मला गरज पडली नाही आतापर्यंत, ते गरजच पडली नाही. कारण ते मारण्यापेक्षा जेव्हा आर्गोस्टार तुमचं एक आहे तुम्हाला, आर्गोस्टार जे आहे, आर्गोस्टार मी ह्याच्यावर यूज केला. कारण ते बुरशी येण्याच्या प्लेटमध्ये ते आर्गोस्टार यूज केलं. ते 200ला 500 घातलं मी, 200ला 500 ml घातलेलं आहे. आपण उन्हाळ्यामध्ये व्हायरल आणि आर्गोस्टार पपईला स्प्रे घ्यायचे, पपईला घेतोय. ते तुम्हाला विचारलं नाही मी, आर्गोस्टार ते तुम्हाला न विचारता मी स्वतः यूज केलं, कारण ह्याच्यावर काम करेल ते शिवरली. ते आर्गोस्टार बी M45 आर्गोस्टार घेतलेला मी, म्हणजे ते बायोलॉजिकल आहे का M45 ते चालतं म्हणून त्यामध्ये आर्गोस्टार ते 500 ml 200ला आणि 500 ग्रॅम 200ला M45 आर्गोस्टार हे याला स्प्रे झालेलं आहे. जेणेकरून माझ्या कोणत्याही झाडाला तुम्ही मला दाखवा बुरशीचं फंगस दाखवायचं, फक्त ते वरचं कारण हे उन्हाचं डाग आहे ते सोडून आतलं फंगस मला कुठेही दाखवायचं तुम्ही, तुम्हाला एकही फंगसचं दिसणार नाही. जास्तीत जास्त 80% कृषी संजीवनीच्या औषधामुळे मी विश्वासाने कॉन्फिडन्सनं सांगू शकतोय. जर शेतकऱ्या ठीक आहे महाग आहेत, या तुम्ही समोर सांगतो, मी कुठं सांगा महाग आहे थोडेफार, मी ह्या गोष्टीला मान्य करतोय. खरं आपण 10 स्प्रे जर पेस्टिसाईडचे MNCचे मारण्यापेक्षा बायोलॉजिकलमध्ये 1-2 स्प्रे जरी मारलं तुम्ही तर 100% तुम्हाला 10 ते 15 दिवसाचं गॅप. असं जर तुमचा यूज होतो किंवा स्प्रेमधलं जर तुमचं जे अंतर वाढत असेल तर तिथं कवर येतो ना, महाग वाटतच नाही. कारण ज्या लोकांनी कवरमध्ये येते ना, आम्ही म्हणतो तसं जर यूज केलं तर ते स्वतःहून फोन करते का आम्हाला पुन्हा स्प्रे. आज एक कस्टोडिया म्हणा, एक अजस्टेबल टोबॅको नोझलचा कस्टोडिया, एक मॉलिक्युल आहे, कस्टोडिया एक मारतो. 1 लिटरची 2800 किंवा 2600 रुपयेपर्यंत त्याचं मार्जिन ऑफ प्रेशर जातं आहे, कॉस्टिंग बसते. आपण त्याच्यामध्ये स्वस्त म्हणजे 1200 ते 1300 मध्ये हे आपलं काम होते ना. कृषी संजीवनीचं कोणतंही तुम्ही मॉलिक्युल घ्या, बुरशीनाशक म्हणा किंवा फंगस म्हणजे दुसऱ्या करप्यासाठी म्हणा, अजून किंवा खालून आपण काही ड्रिप म्हणा, आता 0-60-20 किंवा 0-0-50 जर सोडलं आपण तर आपल्याला कमीत कमी 2000च्या पुढचं जात आहे. मग आपण 2 लिटर एकरी सोडतोय, 4 लिटर जर गेले तर आपल्याला 612 म्हणजे एक 1500-1600 रुपये कॉस्ट जाते. आर्गोसिक तुम्हाला 3000चं काम 1600 रुपयामध्ये होतंय. मग आणि दुसरी गोष्ट ते 0-0-50 पेक्षा किती तर पटीने आपटाके फास्ट करतात, तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे. कार्बोनिक पोटॅश असं आपण कार्बोनिक तर त्या नावाप्रमाणे चमत्कारी रिझल्ट आहे. आज मला तुमच्याला आज सोडलं तर 3-4 दिवसांनी प्लॉट चेंज दिसते, नव्हती थांबलेली असती, काळोखी दिसते, फूग होण्याची क्षमता वाढते. मग हे जर तुम्हाला जर 1600 रुपयामध्ये होत असेल तर आपण 2500ची बॅग सोडण्याची गरज नाही आहे. हे बी आहे याच्यामध्ये. डाळीमध्ये बऱ्याच जसं आम्ही काम करतो किंवा फिरता आम्हाला जे कनेक्टिव्ह वाढते लोक शेतकऱ्यांच्या डीलरच्या, तर तिथं त्याच्यामध्ये जर आपण रासायनिक जास्त वापरलं
त्याच्यामध्ये बरेच फंगस वाढत आहे, वाढते. रोगांची किंवा जमिनीमधून आपटे व्हायच्या गोष्टी वाढत आहे. हां 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 हां. तर हा जो विषय आहे ना, याच्यासाठी ते झालं का, मग आपण त्याला ऑर्गोसी केला, असं वेगवेगळ्या ठिकाणी त्याला केला, युजिंग केला, तर झाडाची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला नाही तेलाचा अटॅक होत नाही ना तुमच्या झाडाची. बघा आपण ते सोडलेलं आहे 5 लिटरचं कॅन ते भूसंजीवनी. तुम्ही मला पाठवून दिलं, मी कशाला सर पाठवून देतात यार, मग कशाला उगा मी करतो असं त्यावेळेला वाटलं मला. ज्यावेळेस सोडल्यानंतर त्याचं क्वालिटी कळाली की झाडाचं म्हणजे क्वालिटी जी आली, रोग प्रतिकारशक्ती जी वाढली. तेल्या माझ्या प्लॉटमध्ये मी एक सांगितलेलं होतं, एक तेलाचं फळ काढायचं 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जायचं. तुम्ही बाकी एवढे सगळं 5-6 प्रोडक्ट वापरण्यासाठी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, मागच्या काही द्राक्ष मध्ये तुम्हाला प्रोडक्टचा अनुभव होता, तर डाळीमध्ये जो यूज केला त्याच्या याच्यासाठी मी तुम्हाला आग्रह खातर भूसंजीवनी 5 लिटरच्या 3 कॅन पाठवल्या. राईट. तुम्ही नाहीतर, कॉन्फिडन्स न तुम्ही पाठवलं मला ते. दुकानला मला त्यांनी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आपल्या दुकानला मटेरियल जात नाही. मी ती तुम्हाला का टाकलं का तुम्ही अजून 100-200 लोकांना गायडन्स करते. हां 100%, तर 100%. मातीवरून आमचे तुम्ही 2 स्प्रे कमी मारा. राईट राईट. नो मिल्ड्यू ऑर्गोस्टार वापरू नका, बरोबर. एवढ्यापर्यंत मी राहा. पण तुम्ही भूसंजीवनी वापरा, जीवामृत वापरा, ऑर्गोसिक वापरा. का मातीची टिकाऊ क्षमता, राईट. जी उगवण क्षमता आहे, झाडाची स्ट्रेंथ, याच्यातून जे खर्च एक्सिस होते स्प्रेचे हे कंट्रोल राहतील. या हिशोबासाठी आपण ते प्रोडक्शन म्हणून तुम्हाला मी ते आग्रह खातर ते 5 लिटरचे 3 कॅन पाठवले. 3 कॅन पाठवले आपल्याला घरी वापरायचे, घरी वापरायचं म्हणून. तर आणि त्याचा रिझल्ट एवढं एक्सलंट आलं. आता हे माल होतं बघा, हे माल जे आहे अजून फुगतं बरं का माल, हे लक्षात घ्या सर. हे माल असं होतं. किती दिवसाचा आहे आता हा प्लॉट? हे आता मला वाटतं की आता इथून एक 15 दिवसात हे प्लॉट, 10 दिवसात हे हार्वेस्टिंग होते प्लॉट, हे 10 दिवसात. कारण मी सोडून आता मला वाटतं की एक 20-25 दिवस पहिला सोडलेलं आहे हे 5 लिटर. लहान मालाचं आजच्या डेटला ते कंडिशन आहे त्याची. साईज अजून वाढतंय बरं का, ते अजून 10 दिवसानंतर साईज वाढणार आहे त्या मालाची. तरी पण मला सांगायचं म्हणजे तात्पर्य की सोडल्यानंतर आपट्या जे आहे ह्याची कॅपॅसिटी फास्ट आहे. आणि झाडाचे फक्त माल तर फुगत राहील, नव्हती चालली, सगळं झालं याचं काम. पानावरचं जे लस्टर आहे एकदम क्वालिटी दिसायला जेव्हा अमृत सिक्के आणि लाटला 1 कॅन भूसंजीवनी भूसंजीवनी सोडलेला एवढा सगळा माल लोड निघून पण तरी तुमचं हे जे झाड आहे ना, याची प्रतिकार शक्ती किंवा जी स्ट्रेंथ बनतो ना, समोर दिसतंय हे. लोक खाली झाल्यावरती पुन्हा याला डोसेस सुरू केले का, एवढ्यापर्यंत ते झाड दाखवल, एवढी गॅरंटी. अजून नंतर जर तुम्ही एका महिन्यात जर छाटणी दिली तर अजून एवढं माल धरतंय झाड. कारण ह्याला मी गॅप देणार आहे या गोष्टीचं. कारण ऑलरेडी झाडाला आता 30-40-35 किलोपर्यंत माल आहे झाडाला. कारण जेव्हा 200 फळं झाडाला आहे, तुम्ही सर या तसंच पुढे जरा, मी असं नाही की असंच बोलत, म्हणजे या झाडात जर मोजलं तुम्ही, मला सांगा की 200 फळाचे कोणतं झाड मोजा तुम्ही ज्या पुढं कुठले बी 200 फळाच्या कमी दिसणार नाही. हां मग ते सांगा, साईज कमी असू दे, 200 ग्रॅमच साईज असू दे माझी, खरं 200 फळात 35 किलो माल निघते. त्या कंडिशनने मी आहे. सर तुम्ही आम्हाला नाव जो सर आपला मी सांगितलं जे, पण ॲड्रेस वगैरे घेतला आता कसं आहे, मोबाईल नंबर मी ॲड्रेस सांगतो. तालुका दक्षिण सोलापूर, मुक्काम पोस्ट तेलगाव, जिल्हा सोलापूर. आणि प्रॉपर मी रियाज अप्पा मुल्ला, शेतकरी बी आहे, दुकानदार बी आहे आणि कन्सल्टंट बी आहे. सांगा तात्पर्य म्हणजे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 7972 22 53 10, दक्षिण सोलापूर. तर सर तुम्ही जो प्रोडक्टचा थोडा अनुभव होता, त्या अनुभवातून जो तुम्हाला रिझल्ट डोळ्यासमोर ठेवून, मी ज्या डाळिंब पिकावरती रिस्क घेत नाही, वर्षाचं पीक असतं, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला किंवा महत्त्व दिलं आणि आपल्या घरच्या प्लॉटवरती त्या स्प्रे घेतले, त्या प्रॅक्टिसेस केल्या आणि अजून तुम्ही 200 लोकांपर्यंत ते पोहोचवणं, त्याबद्दल मी तुमचे मी 2 शब्द अजून बोलतो. 1-2 शब्द बोलतो मी अजून. शेतकरी बांधवांना मी एक सांगतोय, कारण जे खरंच कंपनीमध्ये बरेचसे कंपन्या आहेत, पेस्टिसाईडचे म्हणा, बायोलॉजिकलमध्ये म्हणा, आणि अजून काही कंपन्या आहेत. मी ज्या वेळेला हे कंपनीचं प्रत्येक मॉलिक्यूल यूज केल्यानंतर असं वाटलं मला, कारण शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. मी दुकानदार नाही म्हणून माझ्याकडे बघू नका, कन्सल्टंट आहे म्हणून माझ्याकडे बघू नका, एक शेतकरीच्या नात्यानं माझ्याकडे बघून जे मी आज प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे ते कंडिशन खरी समोर ठेवून मी सांगतो आहे. कारण जे कृषी संजीवनी जे तुम्ही मॉलिक्यूल यूज करताय त्याच्यामध्ये तुमच्या शेतीला फायदा होईल. उद्या तुमच्या शेतीमध्ये कार्बन रेशो कंपल्सरी टिकून राहणार. आणि जे मॉलिक्यूल तुम्ही यूज करताय, ज्या वेळेला तुम्ही शेतीमध्ये यूज केल्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर भेटतील. हे मी कळकळीनं सांगतो की शेतकरी बांधवांनी हे मॉलिक्यूल कृषी संजीवनीचे हे 100% यूज करावं. कारण त्या मॉलिक्यूल यूज केल्यामुळे मी समाधानी आहे
आणि ते मॉलिक्यूल यूज केल्यानंतर तुम्ही बी समाधानी होचाल एवढी मी गॅरंटी सांगतो, हे मनापासून सांगतो. त्यासाठी धन्यवाद शेतकरी बांधवांना. आणि माझी भेट घेतल्याबद्दल आणि माझं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल कृषी संजीवनीचे MD मोरे सरांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. माझ्या शेतात त्यांनी भेट दिली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद सर, खूप खूप आभारी. नमस्कार. तुम्ही हे केलं ना त्याला